असल्यास त्यात मागासवर्गीय गटाच्या विद्यार्थ्यांची गळतीचे प्रमाण किती आहे, तसेच निरंतर शिक्षण पद्धतीने एका वर्गातील विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गात जाताना पटसंख्या वाढायला हवी किंवा तशीच राहायला हवी, परंतु ती कमी असल्याने बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे गेले हे शोधण्याची शिक्षण विभागाकडून मिशन ड्रॉप बॉक्स ही पद्धत राबवली जाते आहे। हे खरे आहे का? तर हे सभापती महोदया, या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने जे काही मुद्दे समोर आलेले आहेत त्याच्यातला पहिला विषय आहे की बाबा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आहे का। तर UDICE सिस्टमच्या माध्यमातून साधारणपणे 2020-21 मध्ये 2,19,00,000 पुढे विद्यार्थी आहेत। 21-22 मध्ये 2,20,00,000 विद्यार्थी आहेत। 22-23 मध्ये 2,08,00,000 विद्यार्थी आहेत। ही आकडेवारी 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे। 23-24 मध्ये 2,09,00,000 विद्यार्थी आहेत आणि 24-25 मध्ये 2,08,00,000 विद्यार्थी आहेत। ही UDICEच्या माध्यमातून आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आहे। सभापती महोदया, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDISEच्या आकडेवारीनुसार सन 2023 ते 2024 मध्ये सरकारी शाळांमधील पटसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली असून शासनाच्या स्टुडंट पोर्टल्सवर 9 लाख मुलांच्या गळतीची नोंद झाली असल्याने सर्वाधिक गळतीचे ठाणे आणि पुणे जिल्ह्यात असल्याची बाब माहे जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात व त्या सुमारास निदर्शनास आलेली आहे। हे खरे आहे का? सभापती महोदया, याच्यातला दुसरा जो विषय आहे की बाबा या शिक्षण पद्धतीमधनं काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत का। तर मला असं वाटतं की आता UDICE सिस्टमच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी रेकॉर्डवर आहेत, परंतु आपण जर बघितलं असेल तर 10वी नंतर काही विद्यार्थी ITI, डिप्लोमा किंवा इतर शाळांमध्ये त्या विभागामध्ये ते प्रवेश घेतात, परंतु बऱ्याचदा ते विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड हे या शाळेच्याच ठिकाणी असतं। आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि या ठिकाणी 1ली ते 4थी, 5वी ते 8वी अशा प्रकारच्या शाळा आहेत आणि मग 4थी पासआउट झालेला विद्यार्थी काही ठिकाणी दुसऱ्या शाळेत त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु रेकॉर्डवर अजूनही तो या शाळेतनं कमी झालेला नाही आणि म्हणून असे विद्यार्थ्यांची संख्या त्या ड्रॉप बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिसून येते आहे।